वरळीमध्ये 31 डिसेंबरला बॅडमॅनचं दहन होणार. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचा निषेध केला जाणार. 31ला दारू पिऊन गाडी न चालवण्याचं आवाहन करण्यात आलं. 31 डिसेंबरला प्रतिकात्मक पुतळा जाळून नकारात्मकतेवर मात करण्याचा संदेश दिला जाणार आहे. वरळीतल्या नागरिकांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला. हिट अँड रन केसच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी वरळीकरांनी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवली आहे. येणाऱ्या नवीन वर्षाचं 2025चं स्वागत करताना जर तुम्ही पार्टी करणार असाल, तसा विचार जरी करणार असाल तरी सुद्धा एक वार तुम्ही वरळी गोपचर इमारत इथे आलं पाहिजे आणि इकडचा देखावा बघितला पाहिजे. गेली 35 वर्ष वरळी गोपचर इमारतीत असे वेगवेगळ्या विषयांवरचे सामाजिक बांधिलकी जपणारे देखावे सादर होतात आणि यंदाच्या वर्षी हिट अँड रन विरोधी नवीन कायदा अंमलात आणण्यासाठी इथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. सोबतच या ठिकाणी एक मोठा पुतळा सुद्धा उभारण्यात आला आहे. हा पुतळा त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतीक आहे जो व्यक्ती वेगवेगळ्या निमित्तानं पार्टी करतो आणि दारू पिऊन गाडी चालवतो आणि ज्यांच्यामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढतं. हा तो बॅडमॅन आहे जो 31 डिसेंबरच्या रात्री सर्वाधिक आपल्याला रस्त्यावर बघायला मिळतो आणि म्हणूनच अशा पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवू नये. सोबतच हिट अँड रनच्या केसेस टाळता याव्यात आणि जे या हिट अँड रन केसेसमध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी या दृष्टीने या पुतळ्याचं दहन 31 डिसेंबरच्या रात्री केलं जाणार आहे. सोबतच हिट अँड रन विरोधी कायदा अंमलात यावा याकरता स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या मागण्या इथे आपल्याला नागरिकांनी लिहिलेल्या दिसत आहेत. या सगळ्या मागचा संकल्पक जो आहे तो अभिजित सध्या आपल्यासोबत आहेत. अभिजित, कशा पद्धतीने ही संकल्पना गेली 35 वर्ष मांडतो आणि यंदा काय उद्दिष्ट आहे? म्हणजे दरवर्षी जे काही वाईट घटना घडतात त्याचा प्रतिबिंब म्हणजे हा बॅडमॅन आहे. तिथे आम्ही हा साकारतो. आज वरळीमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी नाखवा कुटुंब आहे त्यांचा अपघात झाला हिट अँड रनमुळे. त्याच्यानंतर अनेक अपघात म्हणजे काल परवापर्यंत या मालिका सुरू होत्या. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की एक जनजागृती करण्यासाठी यावेळी आम्ही या बॅडमॅनचा पुतळा हिट अँड रनचा हा जो आरोपी आहे ज्यांनी दारू पिऊन गाडी चालवली आहे, ड्रंक अँड ड्राईव्ह केलं म्हणून आम्ही हा पुतळा याचा उभा केला आणि रात्री 12 वाजता 31 डिसेंबर याचं दहन करणं, नवीन वर्ष असे अपघात घडू नये म्हणून प्रार्थना करणं आणि केंद्र शासनाला इथे विनंती केली आहे हिट अँड रन आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या कायद्यामध्ये सुधारणा करा, कायदा कठोर करा जेणेकरून आरोपीला तात्काळ शिक्षा होऊ शकते आणि हा खटला जो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा म्हणून आम्ही लोकांची अभिप्राय स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी आयोजित केली. मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.